माझं नाव गौरीनंदन खुशाल कन्नाके आहे. मी यवतमाळवरून अभियोग्यताधारक आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की याच्यासाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले अंधने त्याशी शिक्षण म्हणू नये. मग आज शिकलेल्या माणसाला आंदोलन करायची गरज पडत असेल तर आम्ही दुबळेपण नाही म्हणून शिक्षणाच्या बेसवर आंदोलन करायला. जर हे गव्हर्नमेंट अजिबात ऐकायला तयार नाही, आमच्या मागण्या आम्ही अनेक आंदोलन करत असतो शिक्षक भरतीमध्ये, तर आमच्या मागण्या बोलतात परंतु बोलतात पण लेखी नाही. म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, बरोबर. मग जेवून तृप्त कोण झाला, कंत्राटी झाला का अभियोग्यताधारक झाला, हेच मला गव्हर्नमेंटला बोलायचं आहे. मग तुम्ही लेखी द्या, कारण 12 भानगडी गव्हर्नमेंटने निर्माण केल्या. अभियोग्यताधारकाला शिक्षण असताना नोकरी नाही द्यायची आणि दुसरीकडे सत्ता आणण्यासाठी कंत्राटी भरायचं. कशासाठी? सत्तेसाठी ना. मग हे 12 भानगडी आज दोन 4 आंदोलन होतात. तिकडं कंत्राटीचं, इकडं अभियोग्यताधारकाचं, तिकडं कायम करायचं. हे 12 भानगडी निर्माण कोणी केला? हे निर्माण केलं गव्हर्नमेंटनं. जर सरकार चालवता येत नसेल तर जागा खाली करायची, तुमचे पण रिक्त पद भरता येईल. कारण अनेक लोक आहे आणि फार चांगले लोक आहे. जमत नसेल तर सोडून द्यायचं, सोंग करायचं नाही. शिक्षणामध्ये आणि पैशामध्ये सोंग करता येत नाही सर. आणि एवढंच बोलतो. आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिकलेल्या माणसाची काही तयारी आहे. क्रांती पहिले अशिक्षिताची होती परंतु सरकार विरोधाची होती. आता माणूस शिकलाय साहेब. जय महाराष्ट्र. नाव काय तुमचं? गौरी नंदन हे आपले तरुण मित्र ज्या तडफेनं बोले, मगाचपासून मी सांगतोय ना, हे गावागावातून आले. तो हे आपल्या बहिणी काय, हे आपले सर्व तरुण मित्र भाऊ काय, तुम्ही लक्षात घ्या. गुणवत्ता आहे असं नाहीये. इथं प्रश्न उपकारांचा नाहीये, हक्काचा आहे. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आणि मगाशी मी